अष्टविनायक ठाकूरपाडा दोन संघामधील सामना आपण पाहतोय. महेश गोलंदाजीसाठी मार्गस, नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. याला मात्र पुलचा फटका खेळ, चेंडू हवेत आहे, क्षेत्र चेंडू खाली येतोय आणि ह्याच वेळा मात्र महेश पहिलं यश मिळतंय. छोटी याची खेळी संपुष्टात आलेली आहे. छोटू यांनी 3 चेंडूचा सामना केला आणि कुठल्या प्रकारे धाव करण्यात यश आलं नाहीये. तर 1 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झालेला आहे. झुंजार कोळशेत विरुद्ध अष्टविनायक ठाकूरपाडा दोन संघामधील सामना पाहतोय. सो आपण पाहतो स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक 2021. छोटू बाद झाल्यानंतर छोटूची जाग घेतोय ओंकार पाटील. ओंकार पाटील असा एक फलंदाज, त्याच्याकडे फटकेबाजी करण्यामध्ये वाकबगार असा आहे, विस्फोटक फलंदाज म्हणून ख्याती आहे. महेश याला फटका केला, इनफिल्डच्या वरून चेंडू हवेत आहे, मात्र झेल घेण्याचा प्रयत्न केला जातोय, चेंडू सरळ जातोय वाईड ऑफ लॉंग ऑफला. तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण करते सागर शेळके. धावसंख्या होते 3. 5 षटकांचा सामना झुंजार कोळशेत विरुद्ध अष्टविनायक ठाकूरपाडा. महेश ठाकरे राईट आर्म ओव्हर द विकेट. याला मात्र हलकसं अपील केलं, शॉर्ट थर्डमॅनला चेंडू देतोय आणि त्यावर 1 धाव पूर्ण करतोय सागर. षटक पूर्ण होते. पहिल्या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी बघायला मिळाली महेश द्वारा, कारण षटकामध्ये धावा ज्या दिलेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त 4 आणि एक महत्वपूर्ण सफलताही प्राप्त केलेली आहे. या षटकामध्ये खऱ्या अर्थाने फलंदाजांना कुठेही सूर सापडला नाही आणि तो खऱ्या अर्थाने सापडू दिला नाही. गोलंदाज महेश ठाकरे याचं कौतुक करावं लागेल. एकही मोठा फटका खेळण्याची मुभा फलंदाजाला दिली नाही आणि या उलट पाहता एक गडी बाद करण्यामध्ये तो सक्षम ठरला. फक्त आणि फक्त 4 धावा धावपकावर लागल्या आणि एक महत्वाचा मोहरा टिपत असताना महेश ठाकरे हा गोलंदाज आपण या पहिल्या षटकामध्ये पाहिला. यस, यापूर्वीचा सामना आपण बघितला, चौकार षटकारांची आतषबाजी बघायला मिळाली. खास करून प्रितेश याने काय खेळी केली होती, पहिलं अर्धशतक पटकावलं होतं आणि तब्बल षटकारांची आतषबाजी केली होती. हा सामना मात्र असं वाटतंय की पहिल्याच षटकामध्ये महेश ठाकरे यांनी अप्रतिम गोलंदाजी केलेली, फक्त 4 धावा दिल्यात, एक महत्वपूर्ण सफलता प्राप्त केलेली आहे. निश्चितच रजनी क्रिकेटमध्ये वातावरण ज्यावेळेस निश्चितच थंड असतं त्यावेळेस अर्धशतक ठोकणं इतकं सोपं नसतं. भावेश पवार यांनी त्याचं ओपिनियन दिलं आणि खरं तर या अशा परिस्थितीतही प्रितेश जोशी यांनी तिकडे मात्र अर्धशतक झळकावलं आणि सर्व या क्रीडानगरीत उपस्थित सर्व प्रेक्षकांनी निश्चितच त्याचं कौतुक तिथं केलं. ऑपोनंट संघानेही कौतुक केलं आणि हेच खरं स्पिरिट आहे क्रिकेटचं की जे आपल्याला स्वर्गीय कबीर निर्मळ चषक आणि या चषकामध्ये मित्रांनो पाहायला मिळतं. तेवढे पुन्हा एकदा सामन्याकडे. दुसरं षटक घेऊन ते गोलंदाजीसाठी मार्गस्थ होणार आहे देवा आणि आता खेळण्यासाठी सज्ज होईल ओंकार पाटील. ओंकार पाटील हे विस्फोटक फलंदाज आहे आणि ज्याप्रमाणे नाव आहे त्याप्रमाणे सुरुवात आपल्या संघाला करून देतोय का ते बघायचं आहे. ओंकारसाठी क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं, येस नाही, ओंकार नॉन स्ट्रायकर आहे. सागर खेळण्यासाठी पुन्हा सज्ज होईल देवा राईट आर्म. याला मात्र ब्लॉक बेल टाकला, शेवटच्या क्षणी डिफेन्स केलेला आहे, चेंडू सरळ जाते तो मिडॉनला, त्यावर 1 धाव पूर्ण करते सागर. धावसंख्या होते 5. खरं तर मोठा फटका खेळायचा पावित्र्य तिथे होता, परंतु अंतिम क्षणाला निश्चितच ठरवलं की हा चेंडू त्या पद्धतीचा नाही आहे आणि चेंडू फळीचा संपर्क स्लाइडली ते मात्र झाला. 1 धाव आलेली आपल्याला पाहायला मिळाली आणि धावफलक यावेळेस पंचतारांकित 5 या आकड्यापर्यंत गेलेलं आपण पाहिलं. आणि आता मात्र ओंकार खेळण्यासाठी सज्ज होणार आहे. ओंकारसाठी क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं तर फक्त 3 क्षेत्ररक्षके सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. त्यामध्ये एक जवळपास स्ट्रेटर लॉंग ऑफ
लॉंग ऑन. हा चेंडू मात्र एक चांगला चेंडू आहे. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली आहे. चेंडू सरळ वेध घेतो. यष्टी रक्षकाचा कुठल्याही प्रकारे धाव नाहीये. लीन फॉरवर्ड इथे मात्र झालेला फलंदाज आपण पाहिला आणि चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचायचं होतं तरीही अंतिम क्षणाला चेंडूफळीचा समन्वय कोऑर्डिनेशन संपर्क मिलाप आला नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता करताना जर्सी नंबर 07 देवा याला आपण पाहिलं. देवा यावर मात्र ड्राईव्ह केले. ताकदवर फटका. चेंडू सरळ जातो. तो खराब क्षेत्ररक्षण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. थोडंसं मिसफिल्ड झालं होतं ते लॉंग ऑनला आणि त्यावर ओंकार 2 धावा पूर्ण करतोय. 2 धाव्यानं झुंजार कोळसे संघाची धावसंख्या होते ती 7. झुंजार कोळशेत वर्सेस अष्टविनायक ठाकूरपाडा अशा पद्धतीने दोन संघांमध्ये दरम्यान हा सामना मित्रांनो निर्धारित 5 षटकांचा आपण एन्जॉय करतो. क्रमांक 2चं षटक सुरू आहे. देवा तयार. देवा राईट आर्म. याला फुलटा चेंडू फटका खेळलाय. चेंडू हवेत आहे. शतक चेंडू खाली येतोय मात्र झेल घेण्याचा ज्याप्रमाणे प्रयत्न केलेला आहे चुकीचा प्रयत्न आणि 2 धावा देवा या ठिकाणी 2 धावा ओंकार पूर्ण करतोय. या चेंडूवर जर षटकार आला असता तर मला असं वाटतं डावखुऱ्या हातात उजव्या हाताचा रिषभ पंत आपल्याला पाहायला मिळाला असता. ज्या पद्धतीने तिथे मात्र पकड सुटली होती हातांची. रिझल्ट आला 2 धावा. इकडे मात्र आल्या 9 धावा. याचबरोबर गवळी सर धावपलकावर लागल्या. येस झुंजार कोळशेत विरुद्ध अष्टविनायक ठाकूरपाडा 2 संघामधील हा सामना आपण पाहतोय. क्रिकेट मॅच पाहतोय. यावर मात्र शफल क्रॉस होऊन हुकचा फटका खेळलेला चेंडू हवेत आहे. शतक चेंडू खाली येतोय आणि याचबरोबर ओंकार याची खेळी संपुष्टात. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळलेला आहे. शफल क्रॉस झाला होता आणि हुकचा फटका खेळला होता. खरं खेळायचं होतं ते लॉंग लेग किंवा स्क्वेअर लेग कडे चेंडू मात्र जातोय मिड विकेटला आणि एक चांगला झेल समाप्त केला जातोय आणि ओंकार याची खेळी समाप्त होते. एलिव्हेशन मिळालं नव्हतं. टायमिंग प्रॉपर जुळलं नव्हतं. चेंडू फार काळ हवेमध्ये होता आणि क्षेत्ररक्षकाने उर्वरित काम चांगल्या पद्धतीने चोखपणे ते बजावलं आणि चांगला झेल टिपला गेला. फलंदाज यावेळेस बाद झाला. क्रमांक 2 साठी ओमकार पाटील नावाचा फलंदाज या मैदान सोडून डगआउट मध्ये परतलेला आपण पाहिला. या अगोदर आपण पाहिलं होतं छोटू घरात डगआउट मध्ये परतला होता आणि त्यानंतर ओमकार पाटील याही वेळेस डगआउट मध्ये यावेळेस परततोय आणि धावपलकाला निश्चितच फार मोठी चालना या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून दिली गेली नव्हती. धावपलकार आपण पाहतोय 9 धावा आणि दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 5 चेंडूंमध्ये 5 धावा देत एक गडी बाद करतोय देवा. क्रमांक 2चं षटक त्याच्याकडून इथे मात्र हाताळलं जात आहे. येस छोटू घरत हा 0वर बाद झाला होता. त्यानंतर ओंकार हा सुद्धा 4 चेंडूचा सामना केला. 4 धावांवर बाद झालेला आहे आणि त्यानंतर जेतू षटके खेळण्यासाठी आलेला आहे. याला मात्र फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे. शॉर्ट पॉइंटला फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. बऱ्याच उशिरानंतर धावसंख्येत दुहेरी अंकात प्रवेश करते 10. 5.00 ची धावगती. 2 षटक संपले. 10 धावा धावपलकर आहे आणि पाहायचंय मला असं वाटतं या सामन्यामध्ये येणारी जी 3 षटकं आहेत त्या 3 षटकांमध्ये फलंदाज वेगळ्या पद्धतीची भूमिका इकडे बजावताना आपल्याला पाहायला मिळतील. एक आक्रमक 11 विकारा रूप त्यांच्या माध्यमातून इथे मात्र धारण केलं जाईल का निश्चितच हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. ॲब्सोल्युटली. कारण तुम्हाला जर एक चांगलं आव्हान ठेवायचं असेल तर 5 षटकामध्ये किमान कारण नाईट स्पर्धा आहे रजनी स्पर्धा आहे 40+ ही धावसंख्या असणं गरजेचं आहे. एक सामना आपण बघितला जॉली स्पोर्ट्स संघाने 32 धावांचं लक्ष्य समोर ठेवून सुद्धा विजय प्राप्त केला होता. पण त्यासाठी तुमची गोलंदाजी त्या दर्जाची असायला हवी. क्षेत्ररक्षण त्या दर्जाचं असायला हवं. आता मात्र धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10. 2 षटकांनंतर एक अजूनही चांगली सुरुवात म्हणता येणार नाही कारण 5च्या सरासरीने 10 धावा जमवल्यात. आता मात्र तिसरं षटक गोलंदाजी करण्यासाठी येतोय पुन्हा एकदा महेश. याने पहिलं षटक अप्रतिम हाताळलं होतं. महेश महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सेवा बजावतोय. ही सुद्धा एक चांगली उपलब्धी आहे महेश ठाकरे.
अगदी बरोबर. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सेवेत राहत असताना आणि ही आवड आहे आणि तो जो छंद आहे तो जोपासत असताना इथे मात्र वेळ देतोय आणि चांगलं क्रिकेट इथे मात्र सातत्यानं खेळतोय ठाकरेपाडा या संघासाठी. पहिलं षटक हाताळलं होतं, 4 धावा दिल्या होत्या, एक गडी बाद केला होता आणि दुसऱ्या स्पेलमध्ये आलेले आहेत महेश ठाकरे. पाहायचे कशा पद्धतीने गोलंदाजी राहील. महेश राईट आर्म याला मात्र फटका खेळलेला आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक शॉट मिड विकेटला नव्हता आणि तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते. एका धावेने धावसंख्या होती 11. चेंडू हवेमध्ये ज्यावेळेस गेला त्यानंतर निश्चितच सर्वीकडून क्षेत्ररक्षक तो चेंडू कव्हर करण्यासाठी आले. महाविकास आघाडी झाली तरी तो चेंडू सेफली लँड तिथे मात्र झालेला आपण पाहिला. एक धाव याही वेळेस आली. 11 धावा याचबरोबर मित्रांनो धावपल करू लागलेले आपण पाहू शकता. महेश ठाकरे याच्या माध्यमातून सेकंड स्पेंड इथे मात्र हाताळलं जात आहे. पाहायचं एक चेंडू इथे पण त्याने टाकलाय आणि एक धाव फक्त आणि फक्त इथे दिली आहे. आता मात्र जितू शेळके खेळण्यासाठी प्रथमच सज्ज होणार आहे. महेश ठाकरे राईट आर्म याला डिफेन्सिव्ह केलेला अगदी कॉपीबुक स्टाईल मध्ये डिफेन्सिव्ह केलेला आहे की टेस्ट क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे खेळताना आपण बऱ्याचशा वेळेला पाहतो आणि त्यावर जितू एक धाव पूर्ण करतोय. चेंडूच त्या क्वालिटीचा होता आणि निश्चितच क्रिकेटमध्ये एक महत्वाचं सूत्र आहे चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार. निश्चितच इथे मात्र चेंडू चांगला होता आणि खरं तर त्या फलंदाजाला त्या मूड मध्ये जाण्यासाठी ते मात्र भाग पाडलं होतं गोलंदाज महेश ठाकरे यानं. महेश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी मार्गस्थ. याला पुन्हा एक ब्लॉक मध्ये टाकला चेंडू शेवटच्या क्षणी पुन्हा डिफेन्सिव्ह खेळलेला आहे आणि त्यावर फक्त आणि फक्त एकच धाव. यस करसनजी फुलोरे त्याचबरोबर नरेंद्रजी चौधरी यांनी सुद्धा अष्टवेळ ठाकूरबाला शुभेच्छा दिल्यात. खास करून सुभाष ठाकरे यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. सर नरेंद्रजी चौधरी आपलं खूप खूप हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर करसनजी फुलोरे आपलं मनापासून हार्दिक स्वागत. सध्या तरी कामगिरी खूप चांगली अष्टवेळ ठाकूरबाला संघाकडून क्षेत्ररक्षण करताना आपलं हार्दिक स्वागत आहे. याला मात्र फोर्स केलेला आहे. ऑन साइड खेचून मारलेला आहे चेंडू वाईड अप लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे जाणारा हा दर्जेदार षटकार. शॉर्ट ऑफ गुडलेनचा हा चेंडू होता. फोर्स केलं आणि निश्चितच चेंडूला हवाई मार्गाने सीमारेषेच्या पलीकडचा रस्ता दाखवला. 6 धावा यावेळेस धावपलकर अंकित झाल्या. एकूण धावपलकर धावा आहेत 19. 19 धावा झालेल्या आहेत. धावा होत नाही. थोडासा मानसिक दबाव वाढत होता झुंजार कोळसे संघावर. यावेळी मात्र जितू शेळके याचा हा दणदणीत षटकार बघायला मिळाला. महेश ठाकरे राईट आर्म फुलटा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. मिड विकेटला पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. मिसफील्ड होते मात्र फायदा उचलला जात नाहीये. फक्त आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानतोय जितू. धावसंख्या होती 20. दोन्ही फलंदाजांना आपापल्या विकेटचं इम्पॉर्टन्स तिथे मात्र सिग्निफिकन्स माहित आहे आणि म्हणूनच दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे मात्र केला गेला नाही. फक्त आणि फक्त एक धाव आली. धावपलकर धावा 20. या वेळेला मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर राहिलेली आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. 2 बाद 20. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. मला असं वाटतं हा सामना सुद्धा लो स्कोरिंग बघायला मिळतो की काय. ज्या पद्धतीने सुरुवात झाली आहे आणि आतापर्यंत खेळ राहिलाय 3 षटकांचा त्यावरून निश्चितच असा अंदाज आपण व्यक्त करू शकतो. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या होती 4. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस ती गेली 10 वर आणि तिसरं षटक संपलं त्यावेळेस त्या षटकामध्ये 10 धावा घेत असताना 20 या आकड्यावरती गेलेली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. 3 षटकांचा काही मित्रांनो संपलाय. यानंतर 2 षटक म्हणजे 12 चेंडूंचा काही शेष आहे आणि या 12 चेंडूंमध्ये मला असं वाटतं
4 ते 5 मोठे फटके जर इथे मात्र फलंदाजांच्या माध्यमातून आले तर या धावफलकाला थोड्याफार फरकाने इथे मात्र चालना मिळालेली आपल्याला पाहायला मिळेल. पाहिजे तसा प्रयत्न तिथे मात्र फलंदाजाच्या माध्यमातून केला जाईलच. क्रमांक 4चं षटक घेऊन नवीन गोलंदाज यतीश गोलंदाजी मार्कवर स्वतःला ते मात्र तयार करत आहे. उंचपुर अशा पद्धतीचा शरीरयष्टी असणारा जर्सी नंबर 33 यतीश नावाचा गोलंदाज आपण पाहतोय. यस, यतीश येतोय चौथं षटक घेऊन आणि खेळण्यासाठी सज्ज जितू याने एक षटकार लगावलेला आहे. जितूकडे एक क्षमता आहे. TDPL मध्ये सुद्धा जितू शेळके याने अप्रतिम फलंदाजी केली होती. यतीश षटकातील पहिला चेंडू घेऊन हा चेंडूमध्ये फटका खेळला. चेंडू सरळ जातोय तो लॉंग ऑफ स्टेटर. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडासा त्रंबल होतोय पण मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागते आणि एका धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 21. येस, आमचा कॉमेंट्री बॉक्स आपण पाहू शकता. माझ्या उजव्या बाजूला अल्पेश गायकवाड उत्कृष्ट स्कोरर आणि आमचे उत्कृष्ट समालोचक सुनीलजी शेळके. यावेळेला मात्र फोलटा चेंडू फायदा उचलता आले नाही. एक तोटी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि पंच इशारा करतायत लेग बाय. यानंतर मित्रांनो आपण सामना पाहणार आहोत नरेश स्पोर्ट्स वडवली ठाणे वर्सेस पलक एंटरप्राइजेस वडवली बी. या दोन संघांदरम्यान दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे इनिंग ब्रेकच्या दरम्यान आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे आणि ही नाणेफेक निश्चितच A1 जोडी रविशेठ पाटील आणि शरद चाचुकेणी यांच्या शुभ हस्ते केली जाईल. यावेळेला मात्र ड्राईव्ह केला. चेंडू सरळ जाते तो लॉंग ऑनला. पुन्हा एकदा थ्रम्बल आणि चेंडू सरळ निघून जातोय. खराब क्षेत्ररक्षण. सीमा पार चौकार. होत आहे 26. चौथं षटक हे मार्गस्थ आहे. धावसंख्या 26. आपण जो सामनामध्ये झुंजार कोळशेत विरुद्ध अष्टविनायक ठाकूरपाडा. नाणेफेक जिंकून अष्टविनायक ठाकूरपाडा संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. नाणेफेक हरल्यानंतर झुंजार कोळशेत संघाने फलंदाजीला प्रारंभ केला. धावसंख्या झालेली 26. यतीश यावेळेला मात्र पोलचा फटका आणि नक्की पॉवरफुल डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा जितू शेळकेच्या बॅट मधून निघाला हा दुसरा दर्जेदार षटकार. ताकदवर फटका खेळलेला होता आणि डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर गेला होता. षटकाराने आता मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 32. चौथं षटक हे मार्गस्थ आहे आणि ज्याप्रमाणे फलंदाजी करतो जितू शेळके आता मात्र 45+ कडे पाहत असणार आहे झुंजार कोळशेत संघ. चौथ्या षटकाला सुरुवात झाली होती. पहिले 2 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले गेले होते यतीश नावाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. त्यानंतर आक्रमणाला ते मात्र सुरुवात केली. एक चौकार आला आणि त्यानंतर या अगोदरच्या चेंडूवर एक मोठा फटका आला. बिग ब्लास्ट षटकार आलेला आपण पाहिला. यतीश पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. याला पुन्हा एकदा फटका. काय फटका खेळलेला आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार.
यतीश पुन्हा एकदा पुढचा फटका मात्र क्षेत्ररक्षकाने एका टप्प्याने हा चेंडू येते वाईड अप लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर चौकार. त्या फिल्डरचं फ्रस्ट्रेशन निश्चितच आपल्याला पाहायला मिळतं. त्या क्षेत्ररक्षकाला असं वाटलं होतं चेंडू पडल्यानंतर आपल्यापर्यंत पोहोचेल, परंतु ही जी आउटफील्ड आहे धावगती चांगल्या प्रकारे अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे आणि असं वाटतं की नक्कीच 50चा आकडा पार होऊ शकतो. वातावरणाला जी उदासीनता मिळाली होती खरं तर या फटकेबाजीने ते दूर झाले आहे. प्रत्येकाची मरगळ निश्चितच इथे मात्र आता हटवण्याचं काम या फलंदाजाने केले आहे आणि त्याचबरोबर या धावफलकाला संजीवनी प्राप्त करून देत असताना आकार मिळवला जातोय आणि निश्चितच चांगले शर्थीचे प्रयत्न फलंदाजीचे नेत्रदीपक फटके आपल्याला तंत्रशुद्ध फटके पाहायला मिळाले. खरं तर या अगोदर निश्चितच डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये जो षटकार आला त्या षटकाराविषयी काय बोलावं. 42 धावा याचबरोबर धावफलकावर लागलेले आहेत. अंतिम म्हणजे शेवटचं षटक यानंतर फेकलं जाईल. क्रमांक 5 चा गोलंदाज कोण आहे याकडे निश्चितच सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. येस तब्बल 22 धावा कुठल्या आहेत आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा होता जितू शेळके याचा. जितू शेळकेने आतापर्यंत काय फलंदाजी केलेली आहे. तब्बल 3 षटकार लगावलेले आहेत आणि 2 कलात्मक फटके सुद्धा याच्या बॅट मधून बघायला मिळाले. अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी कल्पेश. पहिल्या 6 चेंडूंचा सामना ज्यावेळेस जितू शेळकेने केला होता त्यावेळेस 19 धावा जोडल्या होत्या आणि त्यानंतरच्या 2 चेंडूवर आतापर्यंत 10 धावा जोडताना जितू याला आपण पाहतो इरादे बुलंद आहे, आत्मविश्वास मिळालाय आणि त्यानंतर निश्चितच मागे वळून पाहत नाही जितू शेळके नावाचा हा फलंदाज. येस 42 धावा झालेल्या आहेत. मित्रांनो आपण पाहतात स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक 2021 आणि या स्पर्धेमधला हा 2 संघामधील सामना झुंजार कोळशेत विरुद्ध अष्टविनायक ठाकूरपाडा. असं वाटलं होतं लो स्कोरिंग सामना बघायला मिळेल पण जितू शेळके याने जे आक्रमण केलेले आता मात्र एक चांगले धाव संकेत पर्यंत मार्गक्रमण करतोय. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आता मात्र असं वाटतं की 50चा आकडा नक्कीच पार होईल. कल्पेश येतोय अंतिम षटक घेऊन. क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं 4 क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी त्यामध्ये शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट फाईन लेग आणि तब्बल 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. एवन जोडीचं आगमन निश्चितच इथे मात्र होत आहे. याला मात्र अपील केलं जाते आणि याचबरोबर फलंदाज व्हायची इच्छा रूपाने बाद. सलामीवीर सागर बाद झालेला आहे. जितू आणि सागर या दोघांसाठी निश्चितच बक्षीस इथे मात्र लावलं गेलेलं आहे. प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयाचं कॅश प्राइज बंटी भोईर यांच्या माध्यमातून दिलं जाईल. धन्यवाद बंटी, आपलं स्वागत असेल. आणि एवन जोडीचं निश्चितच इथे मात्र या समालोचन कक्षाच्या समोर आगमन झालंय. त्यांना विनंती असेल रविशेठ पाटील आणि शरद चाचुकेनी आपण इथे मात्र व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे आणि यानंतर होणाऱ्या सामन्याची नाणेफेक तुमच्या शुभ हस्ते तिथे मात्र केली जाईल. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 42 आहे. 42. अजय मानपाळा यांच्या माध्यमातून निश्चितच या 2 फलंदाजांना प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयाचं कॅश प्राइज इथे मात्र लागलेलं आहे. या अगोदर खरोखर उल्लेख केला जे वातावरण निश्चितच थोडं शांत झालं होतं आणि त्या वातावरणामध्ये कुठेतरी रंजकता इथे मात्र आणण्याचं काम या फलंदाजाच्या माध्यमातून केलंय आणि त्याच्या प्रयत्नांना निश्चितच बळ देण्याचं काम इथे मात्र यावेळेला फुलटा चेंडू आहे. ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला. चेंडू मिड विकेटला म्हणून क्षेत्ररक्षक येतोय आणि तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त 1 धाव घेण्याची संधी मिळते कारण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नही केला गेला. त्याचं कारण जितूला स्ट्राईक मिळणार आहे. मधल्या फळीतील एक भरवशाचा हा फलंदाज आहे. आतापर्यंत अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केलेली आहे कारण 29 धावांवर खेळतोय जितू. तर नेक्स्ट मॅच टॉससाठी रिपोर्ट करायचा वडवली डोंबिवली आणि त्यांच्या विरुद्ध नरेश स्पोर्ट्स कासार वडवली ठाणे या दोन्ही टीमच्या कॅप्टननं टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. नरेश स्पोर्ट्स कासार वडवली जो ठाणे विभागातील संघ आहे आणि त्यांना फाईट करणार आहे कल्याण डोंबिवली ग्रामीण मधनं चेंज द गेम वडवली बी. दोन्ही टीमच्या कॅप्टनने इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. येस 45 धावा झालेल्या आहेत. 31 धावांवर खेळतोय
जितू शेळके. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि डॉमिनंट पार्टनर इथे मात्र ओळखलाय आणि त्याला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडला इथे मात्र आणलं जात आहे. गोलंदाज तयार. कल्पेश यावेळेला मात्र अतिशय चांगला चेंडू आहे. पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे थकीत केलेला आहे जितू. यास अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एखादा मोठा फटका जर लागला तर 50चा आकडा पार होईल. लक्ष जे असेल ते 50च्या पुढे जाणार आहे, कारण धावसंख्या झालेली आहे ती 45. झुंजार कोळशेत विरुद्ध अष्टविनायक ठाकूरपाडा या दोन संघामधील प्रणव विष्णू पाटील डायगर आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण विनंती असणार आहे ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने, आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये या मध्ये बिरकावून दिलेला आहे आणि चेंडू जातोय तो लॉंग सीमारेषेच्या बाहेर. षटकार आणि याच बरोबर 50 धावा पूर्ण होत आहेत. भारी झाला. काय अप्रतिम फटका येते. मात्र निश्चितच मला सुनील गावस्कर या फलंदाजाची आठवण झाली. सरळ बॅटने खेळणारा अप्रतिम फलंदाज इथे आठवला. गोलंदाज तयार. कल्पेश फुलटॉस चेंडू यावेळेला मात्र ड्राईव्ह केला. चेंडू सरळ जातोय तो मिडविकेटवरून क्षेत्ररक्षक येतोय. दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न ठरू शकतो आणि त्याचबरोबर फलंदाज बाद. अष्टविनायक ठाकूरपाडे या संघाला. तोपर्यंत मित्रांनो इनिंग ब्रेक मध्ये आपण जाऊया आणि यानंतरच्या सामन्याची नाणेफेक इथे मात्र आपण करून घेऊया. विनंती असेल माणकोली गावातील A1 जोडी रविशेठ पाटील आणि शरद चाचुकेनी यांच्या शुभ हस्ते इथे मात्र नाणेफेकीला अंजाम दिला जाईल. विनंती आहे ही नाणेफेक ओमकार शेटे आपण आपल्या गोड आवाजात करून घ्यायची आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी आहे. वडवली ब चे कॅप्टन इथे उपस्थित झालेत. तर नरेश स्पोर्ट्स कासार वडवली टीमच्या कॅप्टनना देखील लगेचच रिपोर्ट करायचं आहे. कमलेश पाटील आपल्यासोबत आणि त्याचबरोबरीनं मनकोलीची A1 जोडी आपल्यासोबत जोडली गेली आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत. एका बाजूला राज आहे, दुसऱ्या बाजूला कमलेश आहे. स्वागत आहे आपलं. तर टॉस केला जातं. 5 ओव्हरची मॅच आहे. आणि कॉल होता काटा आणि काटा आलाय, म्हणजेच नाणेफेकी जिंकली आहे ती म्हणजेच वडवली ब च्या कॅप्टननं. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनचं नक्कीच आपण वेलकम करूयात कॉम्बॉक्स मध्ये. तर काटाचा कॉल होता कमलेश आणि ते चलाय. नाणेफेकी जिंकली आहे. तर आता निर्णय काय, खरं तर फार वेळ वाट पाहावी लागली. त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, कारण अगदी वेळेवरती तुम्ही आलात. आणि 5 षटकांचा सामना, चेसिंग कंपल्सरी. निर्णय काय? फिल्डिंगच करतो. 5 ओव्हरची मॅच. काय माइंडसेट आतापर्यंत जर तसं कमलेश फारसं पाहायचं झालं तर या विभागामध्ये येता अगदी विजयाच्या जवळ म्हणजे सेमीफायनल्स पर्यंत पोहोचलात की कुठेतरी ट्रॉफी हातातून जवळजवळ निसटून जाते. आता उतरलात तर काही धमाका करण्याची स्वप्न घेऊन वडवली आली आहे का? नक्कीच भिवंडीमध्ये येतो आणि सेमीला हरून जातो. यावेळेस आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. समोर कासार वडवली टीम आहे, नक्कीच एक मोठी टीम आहे. तर त्या संघाला 5 ओव्हरमध्ये कुठपर्यंत थांबवण्याचा माइंडसेट आहे? असं काही स्ट्रॅटेजी केली नाही, फक्त कमी रनपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच कमलेश त्या बेल्टमधनं बिलॉंग करतो जिथे आदर्श आणि एक शिस्तबद्ध क्रिकेट खेळलं जातं, अर्थातच कल्याण डोंबिवली. आणि त्या बेल्टमधनं आज तू कमलेश भिवंडीमध्ये आलास. कसं वाटतं इथलं ॲटमॉस्फिअर जे आहे आणि त्याचबरोबरीनं जी स्पर्धा भरवली गेली आहे? अवघी प्रवेश फी कमलेश 12,000 आहे, तरी देखील नाईट क्रिकेट आपल्याला खेळायला मिळतं आणि एवढं मोठं आयोजन आहे. काय म्हणशील स्पर्धेबद्दल 2 शब्द? खूप चांगलं आयोजन आहे आणि नाईटला 12,000 म्हणजे काहीच नाही. आणि इथे आम्हाला खेळायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो.
सो नक्कीच खार्डी चषक देखील येत आहे, तिकडे देखील येणाऱ्या काळामध्ये मॅच पाहायला मिळेल. सध्या टीमवर्क फार चांगला पाहायला मिळत आहे. अजून काय अपेक्षा ठेवतोस? काही छोट्या छोट्या सध्या जर आपण पाहिलं हंगामाची जी सुरुवात झाली ती सुरुवात जर थोडीशी बाजूला ठेवली, आता सध्याचा जो मधला पिरियड आहे थोडासा बाद पॅचअपला फेस करते वडवली ब, तर या मॅचमध्ये काय अपेक्षा ठेवतोस टीमकडनं? टीम खूप चांगली खेळते आणि दररोज खेळतो, त्यामुळे थोडा थकवा आलाय फक्त, आणि दुसरं काय नाही, बरोबर खेळतात सगळे. सो विश ऑल द बेस्ट. या मॅचसाठी कमलेशला आपण देऊया फार साऱ्या शुभेच्छा. कासार वडवलीचे कॅप्टन आहेत आपल्यासोबत यंगस्टर राज. टॉस गमावलाय, तू टॉस जिंकला असता, तुझा निर्णय काय असता? सत्रक्षणच घेतला. 5 ओव्हरची मॅच बॅटिंग करायची आहे आणि समोर वडवली ब एक चांगली टीम आहे, तर त्या टीमच्या अगेन्स्ट काय माइंडसेट आहे, कुठपर्यंत जायला हवं जेणेकरून बॉलर्सला एक प्लॅटफॉर्म सेट होईल? 50 क्रॉसच करायचा प्रयत्न करू, कारण की त्यांची टीम पण चांगली आहे, प्लेयर पण चांगले आहेत त्यांच्या टीम. तुम्ही देखील एक नाईट प्रतियोगिता भरवता आणि मित्रांनो तुमच्या माहितीसाठी नरेश स्पोर्ट्स कासार वडवलीची जी नाईट प्रतियोगिता असते, जर तुम्ही मैदानापासून थोडासा दूर असला आणि कॉमेंट्री बॉक्स बंद असला तर तुम्हाला असं वाटेल की एखादा मोठा लग्न सोहळा सुरू आहे. अशा प्रकारचं डेकोरेशन तिथे करण्यात येतं. आणि आज तुम्ही या नाईट क्रिकेट प्रतियोगितेमध्ये आलात, इथलं आयोजन पाहून आयोजनाबद्दल 2 शब्द काय बोलशील? आयोजन तर चांगलाच आहे, गोल ग्राउंड आहे, मस्त आयोजन पण केलं आहे त्यावेळी ना. आम्हाला खेळायला एंट्री दिली, आमची एंट्री नव्हती इथे, एक टीम कॅन्सल झाली तेव्हा आम्हाला एंट्री भेटली, म्हणून त्यांचा धन्यवाद करतो. ग्राउंड पण गोल आहे, तू पण गोल आहे आणि मॅच पण देखील फार खोल आहे. तर आपण देऊया शुभेच्छा राजला, जे होते कासार वडवलीचे कॅप्टन. आणि त्याचबरोबरीनं आम्ही संदीप दादा यांना इन्व्हाइट करतो की आपण या मंचावरती सुनील दादा आपला देखील सन्मान या क्रिकेट टुर्नामेंटच्या माध्यमातून केला जाईल, जे नरेश स्मृती चषकाचे प्रणेते आहेत. तर कॉमेंट्री बॉक्सकडे आपण जाऊया. त्याआधी न्यूज अशी आहे की वडवली बीनं जिंकला टॉस आणि त्यांनी निर्णय घेतला गोलंदाजी करण्याचा आणि कासार वडवलीला त्यांनी इन्व्हाइट केला फलंदाजीसाठी. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद ओमकारजी शेटे. निश्चितच मैदानामध्ये जो सामना सुरू आहे, ज्याचं प्रथम सत्र संपलेलं मित्रांनो आपल्याला पाहायला मिळालं. आणि या प्रथम सत्रामध्ये निर्धारित 5 षटकांच्या अंती 52 धावा धावपलकावर लागल्या आहेत आणि 53 धावांचं आव्हानाचा पाठलाग करायचा आहे. 10.60च्या धावगतीने ते मात्र धावा इथे जमावाव्या लागतील आणि पाहायचंय दुसऱ्या सत्रामध्ये कशा पद्धतीने फलंदाजी होते आणि या धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीने इकडे मात्र केला जातोय. या अगोदर आपण निश्चितच टॉस बॉक्स मध्ये पाहिलं एवन जोडी ऑफ मानकोली, रविशेठ पाटील आणि शरद चाचू केणी, आणि निश्चितच त्यांच्या सपोर्टर मध्ये भूमिका महत्वाची राहिली आहे ते शिवमदादा केणी यांची. आणि ही त्रयी मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते. आणि यानंतर उर्वरित 5 दिवसामध्ये बक्षिसांची खैरात निश्चितच त्यांच्या माध्यमातून इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. यस, कासारवडे संघाचे कॅप्टन त्याचबरोबर वडवली बी दोन्ही कॅप्टननी कृपया संपर्क साधायचा आहे. वडवली बी व कासारवडली दोन्ही कॅप्टननी संपर्क साधायचा आहे. स्वर्गीय कबीर निर्मळ केनी चषक 2021 आणि चषकाचा मित्रांनो आजचा पहिला दिवस अतिशय आनंदात या दिवसाची सुरुवात झाली. उद्घाटनी सामना निश्चितच फार प्रेक्षणीय आपल्याला पाहायला मिळाला. उद्घाटन समारंभ अतिशय जोशात आणि जोमात उत्साहात पार पडला आणि निश्चितच आतापर्यंत या स्पर्धेचा प्रवास अतिशय आनंददायी राहिलेला आहे. पाहिजे या सन्माननीय सुभाषजी पाटील मॅन फ्रॉम निलजे, आपणास विनंती आहे आपण या क्रीडानगरमध्ये उपस्थित आहात. ओमकारजी शेटे यांच्या बरोबर आपण समालोचन कक्षाच्या समोर संपर्क साधायचा आहे आणि त्याचबरोबर या व्यासपीठाची शोभा वाढवण्यासाठी आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. धन्यवाद. पहिला चेंडू इथे निर्धाव फेकला गेलेला आहे. अनिकेत यादव नावाचा गोलंदाज आहे. या अगोदर आपण पाहिलं सागर शेळके आणि त्याच्या साथीने जितू शेळके यांनी ज्या पद्धतीने खेळी केली त्यानंतर 52 धावा धावपलकावर लागल्या होत्या. गोलंदाज यावेळेस तयार. इथे समोर ठेवले क्रॉस बॅटेड शॉट आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक लावलाय आणि 1 धाव घेण्याची इथे मात्र मुभा दिली जाते. ज्या पद्धतीने इथे मात्र फिल्डिंग सेट केले गवी सर त्या पद्धतीचा हा चेंडू पाहायला मिळाला. असं वातावरण किंवा अशा पद्धतीने डावपेच मैदानामध्ये पाहिल्यानंतर खरं तर मनस्वी आनंद होत असतो. नाही, अगदी बरोबर, कारण आपण बघितला फटका खेळला होता मात्र क्षेत्ररक्षण तितक्याच चांगल्या दर्जाचं झालं आणि फक्त 1च धाव घेण्याची संधी या ठिकाणी मिळाली. गोलंदाज अनिकेत स्वतःला पुन्हा एकदा तयार करतील. यावेळेसचा चेंडू उजवी एसटी सोडून जाणारा लिव्ह करणारा चेंडू इथे मात्र जोरदार अपील केली जाते, दाद मागितली जाते. आत्मविश्वास थोडाफार जरी कमी असेल तरी उत्साह मात्र या अपील मध्ये आपल्याला कमालीचा पाहायला मिळाला.
इथे मोठा फटका खेळायचा आहे. इथेही संपर्क आलेला पाहायला मिळत नाही. ज्या पद्धतीने लेंथ इथे मात्र प्रोव्हाइड केली जाते त्या लेंथ पर समोरच्या दिशेने फटका खेळ तिथं निश्चितच जिकरीचं ठरतंय, कठीण ठरतंय फलंदाजासाठी आणि स्वतःच्या अडचणींमध्ये इथे मात्र फलंदाज वाढ करताना आपल्याला पाहायला मिळतात. अनिकेत यादवाचं कौतुक करावं लागेल. व्हॉट अ ग्रेट बॉलिंग बाय अनिकेत. अचूकता आहे त्याच्याकडे आणि त्याच्याबरोबर वेगही आहे. या बेस कट करायचा आहे. इथेही संपर्क राहिलेला पाहायला मिळत नाही. आग ओकणारी फलंदाजी आपण बऱ्याचदा पाहतो, इथे मात्र आग ओकणारी गोलंदाजी सर आपल्याला पाहायला मिळते. यस संदीपजी भोईर नरेश मोदी चषकाचे शिल्पकार प्रणेते यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम अँड सुस्वागतम. अनिकेत तयार. शेवटचा चेंडू यावेळेस उजवी यष्टीपासून फार दूरवर चेंडू लँड केला जातोय. पंचांचे दोन्ही हात समांतर येतात. चेंडू स्क्वेअर घोषित केला जातो. अवांतर एक धाव इकडे मात्र येईल आणि 2 धावा याच बरोबर धावपालकोर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. 52 धावा धावपालकोर सुरुवातीच्या सत्रामध्ये फलंदाजी करताना लाभल्या होत्या आणि त्या डिपेंड करायचे गोलंदाजांना. इथे शॉर्ट ऑफ गुड लेंथ आहे. चेंडू पडल्यानंतर आतल्या अंगाला बॉल सुमार कामगिरी यावेळेस एसटी रक्षकाची राहिली आहे. त्याच्या हातामध्ये जर चेंडू आला असता तर निश्चितच धावबाद करण्याची संधी तिकडे मात्र हेरता आली असती आणि या एका धावेबरोबर धावफलक 1ने वाढत आहे आणि त्रिगुणात्मक 3 या आकड्यापर्यंत जाऊन पोहोचत आहे. याचबरोबर मित्रांनो पहिल्या षटकाचा खेळ इथे संपला. फक्त आणि फक्त इन मीन 3 धावा धावफलकावर लागलेत असं म्हणायला हरकत नाही. एकही गडी आतापर्यंत बाद झाला नाही. ही खरं तर जमेची बाजू असेल परंतु इतका वेळ इथे मात्र निलेश याने या खेळपट्टीवर व्यतीत केला आहे आणि त्याचा फायदा यानंतर त्याला जर उठवता आला तर निश्चितच या घेतलेल्या वेळेचा उपयोग झाला असं म्हणायला हरकत नाही. अनिकेत यादव यांनी सुद्धा अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे. त्याचप्रमाणे महेश ठाकरे यांनी सुद्धा पहिल्या षटकामध्ये अशाच प्रकारचा तिखट मारा केला होता. अति चांगल्या प्रकारची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये बघायला मिळाली. कारण आपण बघितलं की आस्किंग रन रेट जे आहे 10.60 आहे. पण या ठिकाणी मात्र पहिल्या षटकामध्ये अप्रतिम कामगिरी. त्यामुळे उर्वरित 4 षटकामध्ये आवश्यक धावगती जी आहे आस्किंग रन रेट आहे त्याचा एक मानसिक दबाव वाढणार आहे. हरेश ठाकरे या सुवर्ण संधी आहे. विकी ट्रान्सपोर्टचे सन्माननीय प्रोप्रायटर बिभीषण माळी यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयाचं कॅश प्राइस त्याच्यासाठी ते उपलब्ध आहे आणि त्यासाठी निश्चितच फटकेबाजी करावी लागेल. हवाई मार्गाने चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे ते मात्र धाडावं लागेल. क्रमांक 2चा गोलंदाज यावेळेस आपल्याला गणेश नावाचा पाहायला मिळेल. 53 धावांचा लक्ष्याचा पाठला करत असताना दुसरं सत्र पहिला षटक संप फक्त आणि फक्त 3 धावा इथे मात्र खर्च झाल्या. गोलंदाज क्रमांक 2चा तयार. पहिला चेंडू आहे खोलवर टप्प्याचा चेंडू. इथेही गती भन्नाट आहे आणि यावेळेस कसा बसा तो एंड इथे मात्र बॅटचा लागला आणि 1 धाव इथे मात्र आलेली सर आपल्याला पाहायला मिळाली. अतिशय चांगल्या प्रकारे गोलंदाजी बघायला मिळते. खास करून चेंडूचा वेगही अतिशय वेगात गोलंदाजी पाहतोय आपण. कुठल्या प्रकारची संधी आतापर्यंत फलंदाजाला दिलेली नाही मोठा पटका खेळण्याची. पहिल्यांदा षटक हाताला होता अनिकेत यांनी. त्यानंतर गणेश यांनी सुद्धा एक चांगली सुरुवात केलेली आहे. पहिल्या चेंडूवर त्याच्या गुणवत्तेचं निश्चितच दर्शन दिलंय. गोलंदाज तयार. इथेही समोर ठेवला आहे. यावेळेस मात्र दिशा भरकटते. मला असं वाटतं वाईट करता तिथे मात्र प्रयत्न केला गेला असावा. रिप्ले मध्ये टीव्ही स्क्रीनवर आपण पाहू शकता दॅट लाईन इज ऑलवेज बिलॉंग्स टू दी अंपायर्स आणि ती जी गाईडलाईन आहे त्याच्या बाजूने हा चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला. एसटी रक्षकाने चांगलं काम केलं आणि वाईटच्या रूपाने इथे मात्र अतिरिक्त एक धावा आली. 5 धावा याच बरोबर धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. गोलंदाज पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. गणेश नावाचा हा गोलंदाज. इथे मोठा फटका खेळायचा आहे. खरं तर क्रॉस बॅटेड शॉट खेळायचा आहे. पंचांचा एक हात समांतर आलाय. हा चेंडू नो घोषित केलेला आहे आणि निश्चितच ओव्हर स्टेपिंगच्या रूपाने हा नो चेंडू इथे मात्र घोषित केला गेला. क्रिकेटचे नियम बऱ्याच अंशाने इथे मात्र बदलले. क्रिकेट ज्या पद्धतीने बदललं नियमही बरेच बदलले. त्याचं स्वरूप बदललं आणि इथे यावेळेस कोणत्याही पद्धतीचा जरी नो हाताळला तर त्यानंतरचा चेंडू येणारा हा फ्रीट असतो. अगदी बरोबर. यानंतर येणारा चेंडू फ्रीट असेल नाही. फ्रीट असा एक चेंडू असतो त्यावर फक्त धावबादच्या रूपानेच फलंदाज बाद होऊ शकतो. त्यामुळे फलंदाजाला पूर्णपणे मुभा असते मोठा फटका खेळण्याची. खरं तर फलंदाज अति आवेशात सुद्धा असतो आणि त्यावेळेस गोलंदाज चतुर जर असेल तर बऱ्याचदा या चेंडूवर धावाही येत नाहीत. यावेळेस लिव्ह केलंय कसोटीच्या अंदाजाने. आशाभूत नजरेने पंचांकडे पाहिलं जातं
पंच टस मस झाले नाहीत. पंच आपल्या निर्णयावर कायम आहेत आणि यावेळेस फ्री हिटचा हा चेंडू आणि आलेली संधी जशी आली तशी निघून गेली. गणेश पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. यावेळेस क्षेत्ररक्षणात थोडाफार बदल करताना आपण गोलंदाज पाहतोय. अकॉर्डिंग टू दी फील्ड यानंतर गोलंदाजी केली जाईल का? यावेळेस एक क्रॉस बॅटेड शॉट आहे आणि तोच प्रयत्न सातत्याने फलंदाजाच्या माध्यमातून इथे मात्र केला जातोय. मला असं वाटतं या फलंदाजाला फक्त आणि फक्त मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि कावू कॉर्नर रिजनची सीमारेषाच दिसत आहे आणि उर्वरित ग्राउंड कदाचित दिसत नसावं. ऍब्सोल्युटली खरं तर क्रिकेटमध्ये तुम्ही क्रिकेटिंग जे स्ट्रोक्स आहेत, फटके आहेत, त्याचा वापर करायला हवा. पण हा जो फलंदाज आहे हाराई सातत्याने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि मोठ्या संख्येने पाठीराखे या ठिकाणी मला कोलसे संघाचे आलेले दिसत आहेत. हा चेंडू यावेळेस फुलटॉस आहे. चांगलं कनेक्शन इथेही आपण पाहिलं नव्हतं. डीप मधून क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर रिजन मधून आली आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस झालंय. चेंडू अडवतात, फेकी करतात. फक्त आणि फक्त एक धाव घेण्याची इथे मात्र मुभा दिली जाते आणि या एका धावेबरोबर धावफलक 7 पर्यंत गेलेला आपण पाहू शकता. 7 धावा धावफलकावर आहेत. अजूनही एकही गडी बाद झालेला आहे. हरेश आणि निलेश नावाचे दोन्ही फलंदाज यावेळेस खेळपट्टीवर उपस्थित आहेत. गोलंदाज तयार. इथे मोठा फटका खेळण्याची निश्चितच संधी हेरली होती. एज अँड प्रॉपरली टेकन बाय द विकेट कीपर. विकेट गोज डाऊन. झेलबादच्या रूपाने गडी बाद. सामना केला आणि फक्त एक धाव जमवली. संत खेळ आंतरराष्ट्रीय खेळाचा आपण जेव्हा विचार करतो, आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सर्वात संत खेळ जर कोणाचे असेल तर सुनील गावस्कर. 174 चेंडूमध्ये 36 धावा. जो पहिला वर्ल्ड कप झाला 1975 मध्ये, त्यामध्ये 174 चेंडूमध्ये 36 धावांची खेळी केली होती. तो कसोटी सामना होता आणि त्यावेळेस दॅट वॉज द नीड ऑफ द टाइम. तो वन डे गेम होता आणि त्यावेळेस ती नीड होती आणि त्या पद्धतीने तिथे मात्र ते प्रदर्शन झालं. यावेळेस शॉर्टर फॉर्मॅट आहे आणि 6 चेंडूंमध्ये एक धाव जर तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करत असाल तर निश्चितच आपल्या संघासमोरील अडचणी वाढवलेल्या आहेत असं म्हणायला निश्चितच हरकत नाही. ऍब्सोल्युटली, कारण तुमच्या समोर जे आस्किंग रन रेट आहे 10.60 म्हणजे 10 किंवा 11 धावा तुमच्या समोर जेव्हा असतात प्रत्येक षटकामध्ये आणि तुम्ही अशा प्रकारे जेव्हा फलंदाजी करतात तर येणारे जे फलंदाज आहेत फलंदाजी करण्यासाठी त्यांच्यावर एक प्रेशर बिल्डअप होतं, मानसिक दबाव वाढतो. अगदी बरोबर. आणि कोणाच्या खांद्यावर कोणाचं ओझं अशा पद्धतीने म्हटलं जातं. इथे मात्र दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकातील मला असं वाटतं यानंतर शेवटचा चेंडू हाताळला जाईल. गोलंदाज गणेश आहे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर स्वतःला तयार करतील. 7 धावा आतापर्यंत धावफलकावर लागलेले आहेत. 53 धावांचा लक्ष्याचा पाठला करत असताना नाणेफेक जिंकली होती आणि दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करते अष्टविनायक ठाकूरपाडा ही टीम. गोलंदाज तयार. यावेळेस समोर ठेवलेला आहे. अलॉंग द कार्पेट खेळून काढले. क्षेत्ररक्षक सक्सेसफुल ठरत नाही यावेळेस क्षेत्ररक्षण करताना. डीप मधून क्षेत्ररक्षक बॅकअप साठी येतात आणि यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. फेकी तितकी चांगली होते. 2 धावा घेण्याची मुभा होती. 2 धावा घेतल्या गेल्या आणि याचबरोबर 2 षटकांचा वाजवी खेळ मित्रांनो संपतोय आणि 2 षटकांच्या अंती एक बाद 9 धावा यावेळेस धावफलकावर लागतात. मित्रांनो, व्यासपीठावर आजच्या या संध्याकाळच्या सत्रानंतर रात्रीच्या सत्रामध्ये बरेच मान्यवर उपस्थित आहेत आणि या सर्व मान्यवरांना निश्चितच सन्मानित करणं हे आयोजकांचं काम आहे. मित्रांनो, या शुभ सन्मानाकडे वळूया. ओव्हर टू ओमकार शेट्टी सर. तर आपण सन्मानित करतोय नक्कीच नेक्स्ट मॅच ज्यांच्या नेतृत्वाखाली नरेश स्पोर्ट्स कासार वडवली हा संघ आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळेल आणि नरेश मोदी चषकाचे सर्व जी ठाणे विभागातली एक भव्य दिव्य नाईट क्रिकेट स्पर्धा आपण पाहता त्या स्पर्धेचे प्रणेते आणि नेहमीच आमच्यावरती जे भरभरून प्रेम करतात असे संदीप दादा भोईर यांचा आपण सन्मान करतोय.
थँक्यू सो मच दादा, आमच्या विनंतीला मान देऊन आपण आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा आपण जाऊया क्रिकेटच्या रणांगणाकडे जिथे महायुद्ध रंगत आहे. झुंजार कोशेची झुंज सध्या सुरू आहे, ती म्हणजेच अष्टविनायक ठाकूरपाडा संघाच्या विरुद्ध. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. स्वर्गीय कबीर निर्मलकेनी स्मृती चषक स्पर्धा मानाची, स्पर्धा मानकोली गावाच्या सन्मानाची. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद ओमकार शेट्टी सर. 2 षटकांचा खेळ संपला मित्रांनो. पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्या होत्या. एकही गडी बाद करण्यामध्ये अनिकेत नावाचा गोलंदाज सक्षम ठरला नव्हता. दुसऱ्या षटकामध्ये गणेश आले, त्याने 6 धावा दिल्या, 1 गडी बाद केला आणि यानंतर दुसऱ्या स्पेलमध्ये अनिकेत याला आपण मित्रांनो पुन्हा एकदा क्रमांक 3च्या षटकासाठी आपण पाहणार आहोत. एकंदरीत सरमेसर करत 9 धावा धावपलकावर आहेत, 1 गडी बाद झालाय. 53 धावांचं टार्गेट घेऊन मैदानामध्ये उतरलेली आहे अष्टविनायक ठाकूरपाडा हा संघ. गोलंदाज क्रमांक 3 साठी पुन्हा एकदा अनिकेत स्वतःला तयार करतील. पाहायचं या षटकामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी अनिकेत याच्या माध्यमातून होतं. पहिलं षटक अतिशय यशस्वीरित्या त्यानं किफायतशीर फेकलं होतं. गोलंदाज तयार. शपल क्रॉस होऊन खेळायचा आहे. चेंडूफाईचा संपर्क नाही, चेंडूला सरळ वेध घेतला त्रिफळांचा. क्लीन बोल्ड, गडी बाद. जे अभि इथे मात्र सायरन वाजलाय, घंटा वाजले, धोक्याची घंटा असू शकते. कोणत्या संघासाठी मात्र असेल हे येणारा काळ निश्चितच सांगेल. आतापर्यंत आपण पाहिले तर 2 महत्वाचे गडी इथे मात्र बाद झालेत. हरीश आणि निलेश नावाची सलामीची जोडी इथे मात्र मैदानामध्ये आता उपस्थित नाहीये. डगआउटच्या आश्रयाला ते निश्चितच गेलेले आहेत. दोन्हीही फलंदाजांमध्ये एक साम्य होतं. दोन्ही फलंदाजांनी 6-6 चेंडूंचा इथे मात्र सामना केला. एक फलंदाजाने व्यक्तिगतरित्या 2 धावा कॉन्ट्रीब्यूट केल्या, तर दुसऱ्या फलंदाजाने बाद होण्यापूर्वी फक्त आणि फक्त 1 धाव इथे मात्र या धावपलकाला कॉन्ट्रीब्यूट केलेली आहे. क्रमांक 3चं षटक अनिकेत आणि या षटकाचीही दिमागदार सुरुवात करत असताना पहिल्या चेंडूवर इथे मात्र यश संपादित करतोय अनिकेत यादव नावाचा हा गोलंदाज. क्रमांक 4 साठी मैदानामध्ये यावेळेस बिग हिटिंग कॅपॅसिटी असणारे भिवंडी विभागातील एक मोठं नाव सुभाष ठाकरे मैदानामध्ये उपस्थित असतील. आणि आता मात्र सर्वोत्तम जोडी ही खेळपट्टीवर आहे. सुभाष ठाकरे, महेश ठाकरे दोघांकडे एक क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. प्रत्येक षटकारासाठी सुभाष ठाकरे यास 501 रुपयाचं कॅश प्राइज असेल गणेश दादा केणी उर्फ जिग्यादादा यांच्या माध्यमातून. आणि ही सुवर्ण संधी आहे. खरं तर पाहायचं या संधीचा पुरेपूर लाभ घेतला जातो काय. यावेळेस समोर खेळून काढलेला आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक आले आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस झालंय आणि फेकी तितकी चांगली राहिली. एक धाव घेण्याची संधी होती आणि ती धाव पूर्ण झाल्या. धावपलकावर यावेळेस दुहेरी अंक आपल्याला पाहायला मिळतील. सर यावेळेस धावपलकावर धावा आहेत 10. एक अजूनही चांगली सुरुवात म्हणता येणार नाही, कारण समोर जे लक्ष आहे 53 धावांचं लक्ष आहे. लक्षाचा पाठलाग करताना ज्याप्रमाणे सुरुवात व्हायला हवी ती बघायला मिळत नाहीये. यावेळेस समोर खेळून काढलेले टॅप शॉट आहे असं म्हणायला हरकत नाही. बऱ्याचदा अंडर आर्म क्रिकेटमध्ये अशा पद्धतीचे फटके आपण पाहत असतो. खरोखर सुरुवातीचा यावेळेस तुम्ही उल्लेख केला क्रिकेट विथ कॅल्क्युलेशन्स इथे मात्र पाहायला मिळत नाही. क्रिकेट खेळत असताना कॅल्क्युलेशन्स आकड्यांना फार महत्व असतं अँड अकॉर्डिंग टू दी सिच्युएशन खेळणं हे तर वेगळ्या पद्धतीचं स्किल असतं. नाही आता तर हवाई यात्रेचा वापर करावाच लागणार आहे, कारण आस्किंग नांदेड खूपच वाढलेला आहे. त्यामुळे हवाई यात्रा करावीच लागणार आहे. कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यावीच लागणार आहे अष्टविनायक ठाकूरपाडा संघाच्या फलंदाजांना. यावेळेस हा चेंडू चांगला फटका आहे इनफिल्डच्या डोक्यावरून. यावेळेस 4 धावांसाठी आलेला नेत्रदीपक चौकार. चांगलं संगीत दरम्यान आपण ऐकतोय डीजे एबी यांच्या माध्यमातून आ देखे जरा किसमे कितना है दम. यावेळेस तो दमखम दाखवत असताना दुसऱ्या चेंडूचा सामना करत असताना एक नेत्रदीपक फटका आपण पाहिला आणि या 4 धावांसाठी आलेला चौकार आपल्याला पाहायला मिळाला. धावपलकावर धावा आहेत 15.
अनिकेत यादव नावाचा गोलंदाज स्वतःला पुन्हा एकदा तयार करेल. यावेळेस आव्हानं खरं तर वेगळी आहेत. सुभाष ठाकरे याची कॅपॅसिटी वेगळी आहे आणि निश्चितच पोटेन्शियल वेगळं आहे. त्या पोटेन्शियलला परफॉर्मन्स मध्ये कन्वर्ट करणं खरं तर फार मोठं काम असेल. यावेळेस ऑफ साईडच्या दिशेने चेंडू उडवलाय. पाहायचं एक क्षेत्ररक्षकाचे शर्तीचे प्रयत्न आणि हा झेल लास्ट मोमेंटला इथे मात्र हातामधून निसटतोय. ज्या पद्धतीने हाताचा पिसारा फुलोरा इथे मात्र फुलवला होता, कदाचित तो बंद करण्यासाठी क्षेत्ररक्षक विसरला की काय, झेल धरतीला दान केला जातोय. एक धाव घेण्याची मुभा होती. 16 धावा याचबरोबर सर धावफलकावर लागतात. नाही, उलट दिशेने जाऊन हा झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. अशा प्रकारचा झेल जेव्हा तुम्ही उलट दिशेने जाऊन घेण्याचा प्रयत्न करतात तितकंसं सोपं नसतं. वर्ल्ड कप 1983 मध्ये कपिल देवने विव रिचर्डचा अशाच प्रकारे झेल घेतला होता आणि सामन्याला काळाटणी मिळाली होती आणि भारताने वर्ल्ड कपही जिंकला होता. एक दिमागात वर्ल्ड कप जिंकला होता. लो स्कोरिंग सामना असताना सुद्धा भारताने तो वर्ल्ड कप जिंकला होता. फार मोठं डिस्टन्स कव्हर केलं होतं. नुसतं पाठमोर होऊन झेल घेतला नव्हता तर फार मोठं डिस्टन्स कव्हर केलं होतं गोलंदाज तयार. फार चांगल्या आठवणी आमच्यापर्यंत निश्चितच त्यांना उजाळा दिला जातो. यावेळेस भरधाव वेगाने टाकला गेला. उजवी एसटी अगदी सोडून जाणारा हा चेंडू वाईड यॉर्कर आणि हे षटक याचबरोबर मित्रांनो संपलेला आपल्याला पाहायला मिळतं. 3 षटकांचा खेळ इथे मात्र संपतोय आणि 3 षटकांच्या अंती पहिलं षटक ज्यावेळेस संपलं होतं त्यावेळेस धावफलकावर धावा 3 होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 9 होत्या आणि यावेळेस धावफलक जर आपण पाहिलं तर 16 धावा धावफलकावर इथे मात्र लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. या षटकामध्ये गडी बाद झाला 1 आणि धावा आल्या 7. 16 धावा धावफलकावर आहेत. 16 ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ 2 विकेट्स. दिस इज द कंप्लीशन ऑफ थर्ड ओव्हर. यस, मॅजिक बॉक्स आपण पाहू शकता. आमचे आयोजक साहिलजी केने, भावेश पवार, तर आपण पाहू शकता मॅजिक बॉक्स मध्ये मॅजिक बॉक्स मध्ये डायरेक्ट जर चेंडू गेला तर 1000 रुपयाचं पारितोषिक. ज्ञानेश्वरी साहिल केने यांच्याकडून आपण बघितला मॅजिक बॉक्स. आता मात्र 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता. आव्हान कठीण आहे पण अशक्य मात्र नक्कीच नाही. पण पहिले 3 षटकामध्ये ज्याप्रमाणे फलंदाजी झालेली आहे असं वाटतं की आव्हान कठीण आहे. निश्चितच या अगोदर प्रीतम जोशी नावाचा फलंदाज आपण पाहिलं होतं. निश्चितच 1-2 चेंडू इकडे आणि तिकडे सामन्याचं समीकरण विजयाचं तिथं मात्र उद्ध्वस्त झालं असतं. यावेळेस 18.50 धावगती गाठायचे. 2 षटकांमध्ये 37 धावा हव्या आहेत आणि त्या तितक्या कठीण असतील असं मला वाटत नाही. पण त्यासाठी मात्र फटकेबाजी मोठी व्हायला हवी आहे. गोलंदाज तयार विशाल पांडे. यावेळेस हा चेंडू आहे फसवा चेंडू आहे. यावेळेस लेफ्ट पावनी गोलंदाजी केली जाते. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज उजव्या हाताच्या फलंदाजाविरुद्ध ज्या ज्या वेळेस येतो त्या त्यावेळेस असं चित्र मैदानामध्ये आपल्याला गंभीर पाहायला मिळतं. हे नक्कीच अतिशय मात्र आता मात्र एक मानसिक दडपण वाढलं जाणार आहे. कारण आता 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज विशाल तयार. इथेही मोठा फटका खेळण्याची संधी होती. खरं तर तिचा पुरेपूर वापर करता आला नाही. असं म्हणतात संधी या देवतेच्या डोक्यावर केस नसतात. आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं आपण केलं पाहिजे. एव्हरी ऑपॉर्च्युनिटी मॅटर्स. प्रत्येक ऑपॉर्च्युनिटी महत्वाची असते आणि खरं तर चान्स प्रत्येकाला मिळत नसतो आणि मिळालेल्या चान्सला कन्वर्ट करणं परफॉर्मन्स मध्ये खरं तर हे अतिशय महत्वाचं काम असतं आणि प्रत्येक खेळाडूने खरं तर या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. गोलंदाज विशाल पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. धावफलका बरा धावा आहेत 17 आणि 1-2 चेंडू इकडे तिकडे झाले. त्यानंतर निश्चितच आपण बॉडी लँग्वेज थोड्याफार फरकाने पडलेली आपल्याला यानंतर निश्चितच पाहायला मिळेल. यावेळेसचा हा फटका आहे 4 धावांचा आलेला हा अप्रतिम दर्जेदार चौकार. ओके, या अगोदरचा निश्चितच
फटका आपण पाहिला 6 धावांसाठीचा आलेला नेत्रदीपक फटका होता. षटकार आलेला आपल्याला पाहायला मिळाला आणि 23 धावा याचबरोबर धावपलकावर लागलेले आपण पाहतोय. चौथं षटक सुरू आहे. 23 धावा धावपलकावर आहेत. 53चा आव्हान आहे आणि यानंतर 30 धावांची गरज असेल. या 30 धावा कुठून काढण्यासाठी फक्त आणि फक्त 9 चेंडू यानंतर लीगल फेकले जातील. गोलंदाज तयार असेल. इथे हा फटका आहे. व्हॉट अ ग्रेट हिट. हाय अँड हँडसम स्टँड अँड डिलिव्हर मॅक्सिमम षटकार. लागोपाठचे 2 षटकार इथे मात्र आले आहे आणि या सामन्यामध्ये कुठेतरी रंजकता प्रदान करत असताना फलंदाज महेश याला आपण पाहिलाय. खरं तर या अगोदर ज्या पद्धतीने निश्चितच सरांनी म्हटलं होतं महेश आणि सुभाष नावाची ही भिनीची जोडी यावेळेस उपलब्ध आहे आणि निश्चितच आता मात्र आक्रमण उघडलंय महेश नावाच्या फलंदाजाच्या माध्यमातून. विनंती वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. यानंतर निश्चितच अजून काही सामने आपल्याला आजच्या शेड्यूलमध्ये खेळायचे आहेत. विशाल पांडे नावाचा गोलंदाज आहे. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 फटके ते मात्र त्याला पडलेले आहेत. यानंतर पाहायचंय उर्वरित 2 चेंडू कशा पद्धतीने हाताळले जातील. यस 8 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. आता मात्र दोघेही फलंदाज दोघांकडे एक क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, कारण महेश यांनी दाखवून दिलेलं आहे आणि सुभाष ठाकरे असा फलंदाज आहे कुठल्याही क्षणी तो मोठे फटके खेळू शकतो. गोलंदाज यावेळेस तयार असेल. दोन्ही जे फलंदाज आहेत त्याने 2-2, 3-3 चेंडू इथे मात्र घेतलेत. त्यानंतर मोठ्या फटक्यांसाठी गेलेत. इथेही मोठा फटका उंचच उंच लांबच लांब गगनचुंबी षटकार. धन्यवाद. निश्चितच या अगोदर 2 षटकार आपण पाहिले. दोन्ही वेळेस नवीन चेंडू आम्हाला द्यावे लागले आणि हा तिसरा षटकार होता. त्यावेळेस एक नवीन चेंडू इथे मात्र मैदानामध्ये गेला आणि म्हणून फटके मारतायत. खरं तर क्रिकेटमध्ये आता नवीन एक टेक्नॉलॉजी जर आलेली आहे. एक नवीन नियम खरं तर गवळीसर यायला हवा. लांब ज्यावेळी षटकार मारला जातो त्यावेळेस 6च्या ऐवजी 8 किंवा 10 धावा जर दिल्या तर क्रिकेटमध्ये धावपलक अधिक वेगाने पुढे सरकेल. असं होऊ शकते. यानंतर कदाचित हा नियम निघू शकतो, कारण जेव्हा पहिल्या वर्ल्ड कपला सुरुवात झाली होती 60 षटकांचे सामने असायचे, त्यानंतर 50 षटकांचे, त्यानंतर आपण बघितलं 20 क्रिकेटला सुरुवात झालेली. चेंजेस होत राहत आहेत. बदल हा आवश्यक आहे. निश्चितच परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि परिवर्तन होत असताना तुम्ही एखादी चांगली गोष्ट ज्यावेळेस गमावत असता कदाचित त्याहीपेक्षा अधिक चांगली गोष्ट तुमची वाट बघत असते. पाहायचंय गोलंदाज यावेळेस तयार असेल. 3 सलगचे चेंडू 3 षटकार ठोकलेला फलंदाज आपण षटकारांच्या हॅट्रिक मारणारा पाहिला महेश. 7 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. या षटकातील हा शेवटचा चेंडू आहे. समीकरण आता जवळ आलेलं आहे. इथे या फटका लो फुलटॉस होता आणि चेंडूला फेकून दिला. डीप काबू कॉर्नर रिजन सीमारेषेच्या पलीकडे येणारा हा 6 धावांसाठीचा षटकार. निश्चितच सन्माननीय सुभाषजी पाटील मॅन फ्रॉम निलजे यांचं आगमन झालंय या स्पर्धेमध्ये. तुमचं निश्चितच हार्दिक मनोपूर्वक स्वागत असेल. मित्रांनो या अगोदरचा 2 वर्षाचा काळ या संपूर्ण मानव जातीसाठी अतिशय कणखर आणि कठीण राहिला आहे आणि याही वेळेस दुसऱ्याला मदत करायचे या उद्देशाने निश्चितच मोफत लसीकरण ज्यांच्या माध्यमातून केलं गेलं आणि ती सोय ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध केली गेली ते सन्माननीय पाटील साहेब निश्चितच या व्यासपीठावर आलेले आहेत. त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हार्दिक मनपूर्वक अशा पद्धतीचं स्वागत असेल आणि निश्चितच यापेक्षा अधिक चांगलं स्वागत कुठे व्हावं. 4 सलगचे 4 चेंडू आणि सलगच्या 4 चेंडूंवर 4 षटकार आलेले मित्रांनो आपण इथे मात्र पाहिलंय आणि धूमधडाक्यात इथे मात्र या मान्यवराचं स्वागत झालंय असं म्हणायला हरकत नाही. धावपलकर धावा आपण पाहिल्या 41, 41, 53 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. मला असं वाटतं या अगोदर हे षटक ज्यावेळेस सुरुवात षटकाला झाली होती त्यावेळेस कॅल्क्युलेशन आपण पाहिलं होतं 12 चेंडू आणि 37 धावा आणि ते समीकरण पूर्णपणे बदललं, उद्ध्वस्त केल्या. डिव्हास्टेटिंग बॅटिंग आपण पाहिली आणि यावेळेस 6 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण इथे येऊन मात्र ठेपलंय.
जितू शेळके नावाचा गोलंदाज आहे. या अगोदर त्याने जे कमावलाय आता मात्र तो गमावतो की जी कमाई आहे त्यामध्ये अजून वाढ करतो, हे गंभीर आपल्याला पाहायला मिळेल. नाही, नक्की जितू शेळके यांनी अप्रतिम फलंदाजी केली होती. मात्र आता थोडंसं प्रेशर असणार आहे, कारण 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 12 धावांची आवश्यकता आहे. त्याचं कारण चौथ्या षटकामध्ये आक्रमण केलं होतं ते म्हणजे महेश ठाकरे यांनी तब्बल 4 षटकार लगावले होते. 25 धावा कुठल्या होत्या. गोलंदाज तयार. इथे सुभाष मोठ्या फटक्यासाठी गेलेले आहेत. पाहायचंय झेल खरं तर फार कठीण आहे. इथे मात्र कलेक्ट केला जाणार नाही. एक आली दुसरीसाठी निघालेत. 2 धावा यावेळेस कंप्लीट केल्या जातील. दोन्ही फलंदाजांचं कौतुक आहे आणि या 2 धावा धावपल करू लागल्यात. समीकरण बदलतंय. 5 चेंडू आणि 9 धावा असं समीकरण. नाही, मला वाटतं लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक जो आहे त्याने खरं तर प्रयत्न करायला हवा होता. अशा प्रकारचा झेल घेण्याचा गोलंदाजाने जो प्रयत्न केला होता त्यामुळे कॉम्बिनेशन झालं नाही, समन्वय बघायला मिळाला नाही, कॉलिंग झालं नाही. कॉलिंग होणं फार महत्त्वाचं असतं. अशा प्रकारे झेल तुम्ही जेव्हा घेता हे पाहू शकता. आपण लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक जो असतो त्याने हा झेल घेऊ शकला असता. 5 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण यानंतर खरं तर उरत आहे. आपण माणूस म्हणून समोरच्या दिशेने जितक्या वेगाने धावू शकतो, खरं तर पाठमोरं होऊन तितक्या वेगाने आपल्याला धावता येईल का? आणि त्यातच हवेमध्ये असलेल्या चेंडूवर नजर ठेवायची. डोळे वर आहेत आणि निश्चितच खाली पायाने इथे मात्र धावायचंय. गोलंदाज तयार. इथे मोठा फटका आलाय. पाहायचंय उंची मिळाले, अंतर मिळते का? याही वेळेस गगनचुंबी उंचच उंच अप्रतिम देखना दिमागदार षटकार. धन्यवाद. यावेळी मात्र आपण बघितलं सुभाष ठाकरे बॅनेला षटकार बघितला. आपण पुल केला होता आणि पॉवरफुल चेंडू सरळ निघून गेला वाईड ऑफ लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर षटकार. आता मात्र समीकरण बदलतंय. 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. एक्सपिरियन्स मॅटर्स, एक्सपिरियन्स काउंट्स असं म्हणतात. या अगोदर 6 चेंडूंचा सामना केला होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला नव्हता. यावेळेस हा फटका, याही वेळेस 6 धावांसाठीचा षटकार आणि विजयी षटकार. या सामन्यामध्ये दिमागदार पद्धतीने विजय हासिल करतोय अष्टविनायक ठाकूरपाडा संघ. जिंकलेल्या संघाचा हार्दिक 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 मनपूर्वक अशा पद्धतीचं अभिनंदन. हार्ड लक झुंजार कोलसे आणि मॅन ऑफ द मॅच. अर्थातच ज्याने अष्टपैलू कामगिरी केलेली आहे. संघ अडचणीत असताना चौकार षटकारांची आतषबाजी केली. अष्टपैलू